मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती. सर्वप्रथम माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना आज असणाऱ्या अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. भक्तांनो, बघा, जेव्हा जेव्हा मंगळवारी संकष्टी चतुर्थी येते तेव्हा आपण अंगारक योग साजरा करतो. हा योग कधीतरीच क्वचित आपल्याला पाहायला मिळतो. बघा, एरवी जे लोक चतुर्थीचं व्रत धरत नाही किंवा चतुर्थीला काही सेवा उपाय करत नाही ते लोक अंगारकी चतुर्थीला व्रत धरतात, उपासना करतात, बाप्पांना प्रसन्न करणाऱ्या सेवा करतात. कारण असं म्हटलं जातं की एक अंगारकी चतुर्थीचं व्रत आपल्याला 100 संकष्टी चतुर्थीचं जे व्रत आहे त्या व्रताचं पुण्य मिळवून देतात. पण तरीही बऱ्याच वेळा काय होतं की आपल्याला उपवास झेपत नाही, कधीतरी फिजिकल कंडिशन ठीक नसते, औषधं सुरू असतात, कधी बाहेरगावी जावं लागतं, म्हणजे इच्छा असूनही आपल्याला ते होत नाही. बघा, अशा वेळेस तुम्ही एखादा उपाय किंवा एखादी सेवा जरी केली तरीही तुम्हाला त्याचं तितकंच फळ प्राप्त होतं. आज मी तुम्हाला असाच एक अत्यंत महत्त्वाचा उपाय सांगणार आहे. ज्यांची इच्छा असूनही व्रत झालेलं नाही आहे, उपवास झाले म्हणजे तुम्हाला उपवास करता आलेला नाही आहे, किंवा मग आज इच्छा असूनही तुम्ही गणपती बाप्पांची खूप अशी काही सेवा केलेली नाही आहे, त्यांनी फक्त हा एक छोटासा उपाय करा. आज दिवसभरात कधीही हा एक मंत्र 7 वेळा म्हणा. या मंत्राने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील, सर्व कार्य तुमची सिद्धीस जातील, तुम्हाला जे हवं ते प्राप्त होईल. कारण बघा, ही अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे, ही शीघ्र फलदायी मानली जाते. या चतुर्थीमध्ये तुम्ही जे मागता ते तुम्हाला शीघ्ररित्या म्हणजे त्वरित तुम्हाला प्राप्त होते. तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण होतात. तुम्हाला जे काही हवं आहे ते प्राप्त होते आणि त्यासोबतच गणपती बाप्पांची अखंड स्वरूपाने कृपा तुमच्या आयुष्यात राहते. बऱ्याच वेळा आपल्या घरात संकट येतात, अपघात होतात, मुलांवरती वाईट वेळ येते, पतीवरती वाईट वेळ येते. तर ह्या ज्या काही समस्या आहेत ह्या सगळ्या समस्या या चतुर्थीने म्हणजे या अंगारकी चतुर्थीने दूर होतात. आज मी तुम्हाला जी सेवा सांगणार आहे ही दिवसभरात तुम्ही कधीही करू शकता. या एका मंत्राने तुम्हाला संपूर्ण चतुर्थीचं फळ मिळेल, मनोकामना पूर्ण होतील, तुमच्या ज्या काही कामना आहेत म्हणजे ज्या काही तुमच्या इच्छा आहेत ह्या इच्छा पूर्णत्वास जातील. शिवाय तुम्हाला 100 चतुर्थींचं जे फळ आहे, पुण्य फळ आहे, ते सुद्धा प्राप्त होईल. आता ज्या लोकांनी आज खूप काही केलेलं आहे, उपवास केलेत, व्रत केलेत, किंवा काहीतरी बाप्पांची विशेष सेवा केलेली आहे, मंदिरात गेलेले आहेत, किंवा घरीच तुम्ही बाप्पांना अभिषेक घातलेला आहे, म्हणजे खूप काही केलं आहे आणि तरीही तुम्हाला अजून काही करायची इच्छा असेल तर आवर्जून ही सेवा करा. तुम्हाला सकाळपासून रात्रीपर्यंत म्हणजे रात्री झोपेपर्यंत कधीही ही सेवा करता येणार आहे. फक्त यासाठी तुम्हाला देवघराच्या समोर जिथे गणपती बाप्पांची मूर्ती असेल तिथे तुम्हाला बसायचं आहे. अजूनही तुमच्या देवघरात गणपती बाप्पांची मूर्ती नसेल तर बघा, आज खूप छान योग आहे, आवर्जून घेऊन या. नाही तर देवघरामध्ये एक सुपारी ठेवा आणि सुपारीला गणपती बाप्पांचं स्वरूप समजा. बाप्पांच्या समोर एक छान तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा, बाजूला उदबत्ती लावा. हे झालं की त्याच्यानंतर आपल्याला जो उपाय आहे तो करायचा आहे. त्यासाठी तुम्हाला लागणार आहे एक लाल कापड. छोटंसं लाल कापड घ्या किंवा तुमच्याकडे जर छोटासा लाल कागद असेल तुम्ही तो घेतला तरीही चालेल. जे काही तुम्ही घेतलेलं आहे ते गणपती बाप्पांच्या समोर किंवा एखादा छोटा चौरंग किंवा पाट ठेवून त्याच्यावरती ठेवून द्या. आता त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात पहिले ठेवायचे आहे एक दुर्वा. आता तुम्ही म्हणाल ताई, दुर्वा कुठून आणू? तर तुम्ही कुठूनही आणा, काहीही करा. घराच्या आजूबाजूला कुठेही, देवघरात आज जर तुम्ही दुर्वा अर्पण केलेली असेल तीच दुर्वा घेतली तरीही चालेल. फक्त तुम्हाला एक दुर्वा घ्यायची आहे. जर शक्य असेल जास्त तर तुम्ही 21 दुर्वा घेतल्या तरीही चालतील. जेवढ्या शक्य असेल तेवढ्या दुर्वा तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि त्या सगळ्या दुर्वा त्या कापडावर किंवा कागदावर तुम्हाला गणपती बाप्पांच्या समोर ठेवायच्या आहेत. ठीक आहे. यानंतर आपल्याला घ्यायचे आहेत तांदळाचे दाणे 7. मोजून 7 तांदळाचे दाणे घ्यायचे आहेत. किंवा मग तुम्हाला जर हा उपाय 5 वेळा करायचा असेल तर तुम्ही 5 तांदळाचे दाणे घेतले तरीही चालतील. 5 किंवा 7 तांदळाचे दाणे घ्यायचे आहेत. आता तांदळाचे दाणे तुम्हाला एका प्लेटमध्ये ठेवायचे आहेत आणि त्या तांदळाला तुम्हाला शेंदूर लावायचा आहे. कारण गणपती बाप्पांना शेंदूर अत्यंत प्रिय आहे. शेंदूर नाही तर तुम्ही कुंकू लाल टाकलं तरीही चालेल. लाल कुंकू थोडंसं टांगा आणि त्याच्यावरती थोडं अत्तर स्प्रेड करा. जे कुठलं अत्तर असेल, गुलाब असेल, मोगरा असेल, जाई असेल किंवा हिना असेल, हिना सगळ्यांकडेच अत्तर असतं, तुम्ही ते टाका. जे अत्तर असेल ते अत्तर, थोडा शेंदूर किंवा कुंकू आणि हे तांदूळ तुम्हाला व्यवस्थित त्यात मिक्स करायचे आहेत. ठीक आहे. एवढं करून झाल्यानंतर एक तांदळाचा दाणा उचलायचा, उजव्या हाताच्या आपल्या मुठीत घ्यायचा
आपले डोळे बंद करायचे, बाप्पांना आपली इच्छा सांगायची, जी काही इच्छा असेल ती पूर्ण होण्यासाठी बाप्पांना प्रार्थना करायची की हे गणपती बाप्पा, या 8 दिवसांच्या आत किंवा पुढची संकष्टी येण्याच्या आत माझं हे कार्य सिद्धीस जाऊ दे, माझी ही मनोकामना, ही इच्छा आहे, ही माझी इच्छा पूर्ण होऊ दे, तुमची कृपा माझ्यावरती राहू दे, कायम तुमचा आशीर्वाद माझ्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरती असू दे, असं गणपती बाप्पांना सांगायचं आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला श्री गणपती बाप्पांचं जे गणपती स्तोत्र आहे हे स्तोत्र म्हणायचं आहे. एक वेळा गणपती स्तोत्र म्हणा. बघा, नित्यसेवेचं ज्यांच्याकडे पुस्तक आहे त्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये 44 म्हणजे 44 पेज नंबरवरती गणपती स्तोत्र आहे, जे बाप्पांचं अत्यंत प्रभावी स्तोत्र मानलं जातं. हे एक वेळा म्हणायचं आहे. मी थोडंसं म्हणून दाखवते, व्यवस्थित ऐका. श्री गणेशाय नमः. नारद उवाच प्रणम्य शिरसा देव गौरीपुत्र विनायकं भक्तवास स्मरे नित्यं आयुकामार्थ सिद्धये. प्रथम वक्रतुंडच्च एकदंत द्वितीयकं तृतीय कृष्ण पिंगाक्ष गजवक्र चतुर्थकं लंबोदर पंचमच षष्ठविकटमेवेच सप्तम विघ्नराजेंद्र धूर्मवर्ण तथाष्टकं नवम भालचंद्रच्च दशम तु विनायकं एकादश गणपती द्वादश तु गजाननं. हे संपूर्ण गणपती स्तोत्र म्हणायला तुम्हाला फार फार 1.5 ते 2 मिनटं लागतील. हे गणपती स्तोत्र म्हणायचं आणि हातात असणारा हा तांदळाचा दाणा कापडावर किंवा कागदावर ठेवायचा. पुन्हा दुसरा तांदळाचा दाणा घ्यायचा, पुन्हा इच्छा व्यक्त करायची, पुन्हा गणपती स्तोत्र म्हणायचं, अभिमंत्रित केलेला हा तांदळाचा दाणा पुन्हा तिथे ठेवायचा. असे तुम्ही घेतलेले 5 किंवा 7 तांदळाचे दाणे एक एक करत तुम्हाला गणपती स्तोत्र म्हणत तुम्हाला अभिमंत्रित करून तिथे ठेवायचे आहेत. ठीक आहे. एवढं करून झाल्यानंतर तुम्हाला त्या कापडाची, म्हणजे कापड असेल तर पोटली करा आणि कागद असेल तर छान पुडी करा. आता ती दुर्वा आणि त्याच्यासोबत हे तांदूळ तुम्हाला छान पुडी करायची आहे आणि गणपती बाप्पांच्या पाठीमागे, बाप्पांची मूर्ती जशी तुम्ही देवघरात ठेवलेली आहे तर गणपती बाप्पांच्या मूर्तीच्या पाठीमागे ही पुडी तुम्हाला ठेवायची आहे. ही पुडी तुम्हाला पुढची चतुर्थी येईपर्यंत हलवायची नाही, लक्षात ठेवा. हात लावायचा नाही, काहीच नाही, उघडून बिघडून पण बघायचे नाही. पुढची संकष्टी येईपर्यंत तुम्हाला ती कागदाची पुडी गणपती बाप्पांच्या पाठीमागेच ठेवायची आहे. मध्ये जेव्हा जेव्हा गणपती बाप्पांना स्नान घालाल किंवा मूर्ती तुम्ही धुवाल त्यावेळेस मात्र ती बाजूला ठेवा. पण पुन्हा तिची मूर्ती तिथे देवघरात ठेवली की ही कागदाची पुडी पुन्हा तिथेशी गणपती बाप्पांच्या पाठीमागे ठेवायची आहे. पुढची संकष्टी चतुर्थी येण्याच्या आत तुम्ही त्यामध्ये जे मागितलं असेल ते 100% तुम्हाला मिळालेले असेल. तुमची कितीही कठीण असणारी इच्छा असेल पूर्ण होईल. तुम्ही जे काही मागाल ते गणपती बाप्पा स्वतः तुम्हाला देतील. आता पुढच्या चतुर्थीला ही पुडी जी आहे ही तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये तिथल्या एखाद्या पायरीवर, गाभाऱ्यात किंवा एखाद्या झाड असेल तर तिथे कुठेतरी आजूबाजूला झाडाखाली किंवा कुठेही तिथे मोकळी जागा असेल बाप्पांच्या मंदिरामध्ये, तिथे तुम्हाला ही पुडी सोडून यायची आहे, ठेवून यायची आहे. समजा एखादी इच्छा खूपच मोठी असेल, अशक्यच असेल, तर ती इच्छा नाहीच पूर्ण झाली तरीसुद्धा तुम्हाला ती पुडी तिथेच सोडून यायची आहे. तुम्हाला सांगते, जशी ही पुडी म्हणजे जसे हे तांदूळ तुम्ही गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये सोडून याल त्यानंतर त्या तांदळांचं जे कार्य आहे ते पुढचं सुरू होईल. त्यासाठीच आपण ते तांदूळ तिथे सोडून येणार आहोत. आपल्या इच्छेपूर्तीचे तांदूळ आहेत. जर तुम्ही पुढच्या संकष्टीला ते तांदूळ बाप्पांच्या मंदिरात किंवा तिथे कुठेही सोडून आलात, तुम्हाला सांगते तिथे समजून जा की आपली इच्छा, आपली मनोकामना बाप्पांपर्यंत पोहोचलेली आहे आणि लवकरच काहीच दिवसांमध्ये गणपती बाप्पा आपली जी काही इच्छा असेल तर ते पूर्ण करणार आहेत. मिनिमम मी तुम्हाला सांगते एक 60-70 लोकांची इच्छा असेल, 60 ते 70% लोकांची इच्छा या एका महिन्यात पूर्ण होणार. पण नाहीच झाली तर अगदी काही दिवसांमध्ये तरी नक्कीच पूर्ण होणार. फक्त मनापासून करा, विश्वास ठेवा, मनापासून गणपती बाप्पाचं स्मरण करा. बघा, गणपती बाप्पांना आपण बुद्धीचं दैवत म्हणतो, गणपती बाप्पांना आपण इच्छापूर्तीचं दैवत म्हणतो, त्यांना आपण दुःखहर्ता म्हणतो, त्यांना आपण सुखकर्ता म्हणतो, कारण ते आपल्या जीवनात सुख आणतात, दुःखांचा नाश करतात आणि आपल्या कितीही कठीण असणाऱ्या इच्छा असतात ना ते पूर्ण करतात. त्यांच्याकडे काय मागितलं आणि ते मिळालं नाही असं कधी घडत नाही. बघा, आजचा तर खूप महत्त्वाचा दिवस आहे, कारण या अंगारकी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पा हे साक्षात रूपी आपल्या संपूर्ण पृथ्वी तलावरती भ्रमंती करत असतात. आणि या अवस्थेत जेव्हा तुम्ही त्यांच्याकडनं काहीतरी मागता, काहीतरी उपाय करता, त्यांची सेवा करता, त्यांचं नामस्मरण करता, तेव्हा ते नक्कीच तुमच्याकडे प्रसन्न होतात आणि तुम्ही जे काही मागता त्याला ते तथास्तु म्हणतात, म्हणजे तुम्हाला ते प्राप्त करतात. खूप साधा सोपा उपाय आहे, नक्की करा.